चाकण औद्योगिक वसाहतीमधील 20 उद्योगांनी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर राज्य सरकारला कुठेतरी खडबडून जाग आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. चाकण औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची झालेली दुरवस्था मोठ्या प्रमाणात आहे. कचरा, पाणी, वीज या समस्येमुळे उद्योगांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. आता तुम्ही पाहू शकता तळेगाव चाकण महामार्ग या महामार्गावरती मोठ्या संख्येने प्रचंड खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यातून प्रवास करणे सध्या धोकादायक ठरत आहे. यामुळे येथील उद्योगांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आदित्यजी ठाकरे आज या भागातील पाहणी दौरा करणार आहेत. त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद येथे होणार आहे. आपण पाहू शकता MIDC मधील उद्योगांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा, होणारा त्रास या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्योगांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने या चाकण भागामध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. आज काली राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी पाणी दौरा केला आणि आज शिवसेनेचे नेते आदित्यजी ठाकरे या ठिकाणी पाणी दौरा करणार आहेत. त्याचबरोबर उद्याही उद्योगमंत्री उदयजी सामंतही या भागाची पाहणी करणार आहेत. उद्योगांच्या काही ज्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे. आता तुम्ही पाहू शकता येथील ही वाहतूक कोंडी इतकी भयानक असते की 2-2 तास या वाहतुकीमध्ये कामगार अडकले जातात. कामगार वेळेवर कंपनीत पोहोचत नाही किंवा घरी पोहोचत नाही. सतत होणारे जीवघेणे अपघात यामुळे येथील उद्योगांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही प्रमाणात 20 उद्योजक हे समोर आले आणि त्यांनी आपली समस्या इथे प्रखरतेने मांडल्यामुळे खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारला कुठेतरी याची दखल घ्यावी लागली. LS मराठीसाठी कॅमेरामन विक्रांतसह चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे.